भाग्य विजयमध्ये ब्रेक नंतर पुन्हा एकदा मी शिल्पा तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते। आपल्या सोबत आहेत औरंगाबादचे डॉक्टर विजय साटोरीकर। सर, आता आपण मेल्स घेऊयात कारण की खूप जण वाट बघतायत आपले 3 सेगमेंट्स कधी संपतायत आणि ही सगळी माहिती मिळून कधी एकदा आपल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतात असं सगळ्या प्रेक्षकांना वाटत असतं। खूप लोकांचं खूप प्रेम आहे या कार्यक्रमावर, हे आपल्याला मेल वाटे कळतं। कारण इतके मेल, लाखोने मेल येतात, प्रत्येक एपिसोड नंतर 2 ते 2.5 हजार मेल येतात आणि प्रत्येक मेलला तर उत्तर देणं होत नाही, पण जेवढे शक्य होईल तेवढे महत्त्वाच्या मेलला आपण उत्तर देऊ शकतो। आपल्याला पहिला जो मेल आलाय तो नांदेड वरून आलेला आहे। अनुराग विचारतात, अनुराग म्हणतात की मला नोकरीत स्थिरता आणि प्रगती मिळण्यासाठी जन्मपत्रिकेनुसार काही करता येईल का, आणि त्यांनी त्यांची जन्मपत्रिका दिलेली आहे। मुळात हे जे अनुराग आहेत यांची जी रास आहे ती धनुरास आहे आणि करिअरच्या दृष्टीने यांनी जर जमिनीशी संबंधित व्यवसायामध्ये किंवा सिव्हिल इंजिनिअरिंगकडे जाण्याचा विचार केला तर निश्चित त्यांना ते फायद्याचं ठरू शकतं। त्यासोबत त्यांनी गुरु आणि राहू केतू त्यांचे केंद्रामध्ये आहेत। प्रथम स्थानामध्ये गुरु आणि केतू आहेत आणि राहू पण सप्तमात बसलेला आहे। यांनी स्पर्धा परीक्षेमध्ये प्रयत्न करायला पण हरकत नाही। त्यातल्या त्यात त्यांनी जर सिव्हिल इंजिनिअरचा कोर्स केला तर त्यांच्यासाठी खूप चांगलं राहील। नक्कीच। पुढचा जो मेल आहे तो बदलापूरवरून रवींद्र यांनी पाठवलेला आहे। त्यांनी म्हटले की मला व्यवसाय आणि व्यापार वृद्धी होण्यासाठी काही उपाय सुचवाल का, आणि त्यांनी सुद्धा त्यांची जन्मकुंडली आणि पत्रिका दिली आहे। महत्वाचं शिल्प, आपण व्यवसाय जे पाहतो ते दशम स्थान, लाभ स्थान आणि षष्टम स्थानावर पाहतो। तर यांच्या लाभ स्थानामध्ये राहू, मंगळ आणि शुक्र हे 3 ग्रह बसले, त्यामुळे सतत ह्यांना व्यवसायामध्ये अप अँड डाऊन्स येतात। त्याच्यामुळं कमी जास्तपणा ज्याला म्हणतो की आर्थिक उत्पन्नामध्ये होत राहतो। आणि गुरु पण त्यांच्या कर्मस्थानामध्ये दशम स्थानामध्ये शुक्राच्या राशीमध्ये बसलेला आहे। तर अशा वेळेस हे जे अडचणी येतात, सातत्याने आर्थिक अडचणी येतात, त्यासाठी एक त्यांना महत्त्वाचं सांगायचं की त्यांनी आपल्या दुकानामध्ये विष्णू सहस्रनामाचे पाठ करून घ्यायचे किंवा त्यांच्या ऑफिसमध्ये जे काही त्यांचं असेल व्यवसायाचं ठिकाण त्या ठिकाणी। त्यासोबतच त्यांनी पुष्कराज आणि रुबी म्हणजे माणिक हे रत्न जर धारण केले तर निश्चित त्यांच्या व्यवसायातले अडथळे दूर होतील, आर्थिक प्रगती होईल। त्यासोबत लक्ष्मी कुंजिका स्तोत्र म्हणून एक स्तोत्र असतं लक्ष्मीचं, ते पण त्यांनी वाचन केलं आपल्या व्यवसायाच्या ठिकाणी तरी उत्तम त्यांना जास्त लाभ होऊ शकतो। नक्कीच। पुढचा मेल आहे पुण्यावरून प्राची यांचा। प्राचींनी असं म्हटलंय की सर माझं लग्न जमत नाहीये, खूप दिवसांपासून रादर खूप महिन्यांपासून प्रयत्न सुरू आहेत पण काही होत नाही, आणि तिने तिची पत्रिका दिली आहे। लग्नाच्या बाबतीत आपण सप्तम स्थानाचा विचार करतो, तर सप्तम स्थानामध्ये यांच्या शनी बसलेला आहे आणि त्या ठिकाणचा स्वामी गुरु आहे। तसं यांची रास मकर आहे, चंद्र आणि मंगळ हे अष्टमामध्ये आहेत, म्हणजे यांना ही मंगळी कुंडली आहे। आणि मंगळी कुंडली असल्यामुळं आणि यानंतरचा जर आपण एपिसोड घेणार तो खास करून विवाह योग या विषयावरच घेणार आहोत, तर त्यामध्ये याचे सगळे उत्तर मिळतील। तत्पूर्वी यांनी जर विवाहासाठी राहूची उपासना, त्यासोबत मंगळाची उपासना आणि नीलम आणि पाचू रत्नाचं धारण केलं तर निश्चित यांची विवाह योग 3 ते 4 महिन्यामध्ये येऊ शकतात। ओके। पुढचा मेल आहे कोल्हापूरवरून जयश्री यांनी केलेला। जयश्री म्हणतात की सर घरात खूप निराशापूर्ण वातावरण असतं, एक अनामिक प्रकारची भीती घरातल्या प्रत्येकाच्या मनात असते, तर आमच्या वास्तूत काही दोष आहे का असं त्यांनी म्हटलंय। यांची जी रास आहे ती मकर आहे। एक मुळात काय की ह्यांच्या राहू जो केंद्रामध्ये आहे त्यामुळे ह्यांच्या पूर्व दिशेला दोष असण्याची शक्यता जास्त आहे। आणि त्यामुळे काय होतं की पूर्वेकडून येणारी जी कॉस्मिक रेज असते, ज्या ऊर्जा असते ती तिथे दोष असल्यामुळे ती दूषित होते। त्यामुळं मेन कसं असतं की शुभलहरी ज्या येतात त्या आपल्या पूर्व दिशेकडून आणि उत्तर दिशेकडून आपल्या घरामध्ये येत असतात आणि त्याच ठिकाणी काही बाधाकारक असेल तर मग घरातलं वातावरण सुद्धा प्रसन्न राहत नाही। सतत काही ना काहीतरी एक धास्ती असल्यासारखं किंवा अनामिक भीती ज्याला म्हणतो जसं त्या सांगतात की तशी निर्माण होते। तसंच ईशान्येला पण त्यांच्या दोष असू शकतो। आता ईशान्येला कसं असतं की वास्तुपुरुषाचा डोकं असतं, म्हणजे ब्रेन त्या ठिकाणी असतं, ते घरामध्ये जर मुख्य ब्रेन वरच घाला असेल तर त्या घरातल्या लोकांची डोकेच नाही चालणार, तर ते एकदम बुद्धी एकदम हे क्षीण होऊन जाते, विचार करण्याची काय पात्र म्हणजे क्षमता कमी होऊन जाते आणि मग त्यामुळे होतं काय की घरामध्ये सतत निगेटिव्ह एनर्जी क्रिएट होत राहते। तर त्यासाठी त्यांनी जाणकार वास्तुतज्ञाला वास्तू परीक्षण करून घ्यावे आणि त्यानुसारच त्याच्यात बदल करून काही रेमेडीज करून उपाय करून ती जी निगेटिव्ह कॉस्मिक रेज आहे ती पॉझिटिव्ह करता येऊ शकते आणि ती करून घ्यावी। पुढचा मेल आहे तो अमित यांचा औरंगाबादवरून। त्यांनी विचारलंय की सर मला कोणत्या क्षेत्रात प्रगती साधता येईल, कळत नाहीये कारण की मला प्रत्येकच क्षेत्र फॅसिनेटिंग वाटत राहतं, तर मी नेमकं काय करू। मुळात आपल्याला करिअरच्या दृष्टीनं मी मागे सांगितलं की आपण करिअरच्या दृष्टीनं पंचम स्थानाचा विचार करतो, दशम स्थानाचा विचार करतो, लाभ स्थानाचा आणि भाग्यस्थानाचा। आता ह्यांच्या लाभ स्थानामध्ये राहू गुरुच्या घरामध्ये आहे आणि
भाग्यस्थान आणि कर्मस्थान ह्या दोन्हीचे स्वामी शनी आहेत आणि हा जो शनी आहे ह्यांच्या सप्तम स्थानामध्ये बसलेला आहे. तर ह्यांनी टेक्निकल फील्डचा जास्त विचार केलेला चांगला माझ्या मते. तर त्यानुसार त्यांना टेक्निकल फील्डमध्ये किंवा इंजिनिअरिंग क्षेत्रामध्ये त्यांना चांगलं यश मिळू शकतं. त्यासोबतच त्यांनी कायदेविषयक क्षेत्रामध्ये सुद्धा प्रयत्न केले तर चालतात, त्यामध्ये पण त्यांना यश मिळू शकतं. CA किंवा मग वकील अशा पद्धतीनं ते सुद्धा एज्युकेशन करू शकतात. आणि दुसरी गोष्ट महत्त्वाची की ह्यांना कला क्षेत्रामध्ये पण चांगलं यश मिळू शकतं, कारण ह्यांचा शुक्र जो बसलेला आहे तो स्वराशीमध्ये वृषभ राशीमध्ये लग्नामध्ये बसलेला आहे आणि त्यामुळंच त्यांना त्या क्षेत्रामध्ये चांगलं यश मिळू शकतं. फक्त यांच्यामध्ये कन्सिस्टन्सी नाही, सातत्य नाही, कन्फ्युजन्स खूप आहेत. त्यामुळे एक गोल ह्यांनी ठरवायला पाहिजे आणि त्यानुसार प्रयत्न केले तर निश्चित त्यांना यश मिळेल. बरोबर. सर, पुढचा मेल आहे तो सोलापूर वरनं विनोद कुमार विचारतात. त्यांनी म्हटलं की सर, मला घरामध्ये कोणी समजून घेत नाही, सतत वादविवाद होत राहतात, तर याचं कारण कुंडलीवरनं कळू शकतं का? कुंडली त्यांची मुळात आपण कौटुंबिक सुख जे पाहतो ना ते चतुर्थ स्थानावर पाहतो. तर ह्यांच्या चतुर्थ स्थानामध्ये मंगळ आहे, बुध आहे. त्यामुळं घरामध्ये वादविवाद, सतत भांडण आणि वैचारिक मतभेद ज्याला म्हणतो त्या होतात. आणि त्यासोबतच पंचम स्थानाचा जो स्वामी गुरु आहे तो व्ययामध्ये बसलेला आहे. त्यामुळं मुलांसोबत सुद्धा वादविवाद होणं, घराच्या वडीलधाऱ्या लोकांसोबत सुद्धा वादविवाद होणं. तर याकरता यांनी एक काम करायचं की घरामध्ये पारच शिवलिंगाची स्थापना करायची. आणि त्यासोबतच त्यांनी जर रोज श्रीसुक्ताची पठण जर घरामध्ये केलं तर निश्चित त्यांच्या घरामध्ये शांती, सुख, समृद्धी नांदेल. त्यासोबत ह्यांना मानसिक त्रास, ह्यांचा पण स्वभाव खूप चिडचिड आहे, त्याच्यामुळे ह्यांचा सुद्धा त्या स्वभावामुळे सुद्धा घरामध्ये वातावरण बिघडू शकतं. त्याकरता यांनी स्वतः पुष्कराज आणि पोळा हे रत्न जर धारण केलं तर निश्चित ह्यांची जो राग आहे, संताप आहे तो कमी होईल. त्यानुसार योग्य ते निर्णय पण होतील आणि घरच्यांच्या आणि घराच्या भल्यासाठी ते असतील, जेणेकरून घरामध्ये सुख, शांती, समृद्धी नांदू शकते. नक्कीच. सर, पुढचा मेल आहे तो पवन यांचा अहमदनगरवरनं. त्यांनी हा मेल केला आणि त्यांनी म्हटलंय की सर, व्यक्तींनी राशीनुसार किंवा कुंडलीनुसार रत्नांची निवड करावी का? आणि त्यांनी त्यांची कुंडली पाठवलेली आहे. आपण जेव्हा आविष्कारिक भाग्यरत्न किंवा भाग्यरत्न निवडताना हा एक एपिसोड घेतला होता, तर त्याच्यामध्ये मी ह्या गोष्टीचं उत्तर दिलेलं आहे. तरी पण ह्यांच्यासाठी मुद्दामून देतो की रत्न निवडत असताना जेव्हा गोचरीमध्ये काही समस्या असतील तेव्हा तुम्ही राशीनुसार रत्न धारण करू शकता. म्हणजे सध्या शनीची 7.5 चालू आहे किंवा गुरु अशुभ असेल तर त्या तात्पुरतं, त्या काळापुरतं तुम्ही पुष्कराज किंवा नीलम हे रत्न धारण करू शकता. पण तुम्हाला भाग्यरत्न, जीवनरत्न किंवा कायमस्वरूपी कोणते रत्न धारण करायचं असेल तर ते तुमच्या जन्मकुंडलीनुसारच धारण करायला पाहिजे. आपल्या आता ह्यांच्या प्रथम स्थानाचा स्वामी शुक्र आहे आणि तुळ लग्न आहे आणि त्याचा स्वामी शुक्र आहे, म्हणून ह्यांनी डायमंड, आणि भाग्यस्थानाचा स्वामी बुध आहे ते पाचू हे रत्न धारण करायला पाहिजे. त्यासोबत त्यांनी निलम पण धारण केला तर चालू शकतो. हे 3 रत्न, ते जीवनरत्न, भाग्यरत्न आणि कारकरत्न. तर यांचं जीवनरत्न हिरा आहे, त्यांचं कारकरत्न निलम आहे आणि त्यांचं भाग्यरत्न आहे ते पाचू आहे. हे 3 रत्न धारण करावे आणि त्यानुसार धारण केल्यानंतर त्यांना तिथे यशस्वीता मिळू शकते आणि यश मिळू शकतं. नक्की सर. ऍक्च्युली खरं तर मेल्स खूप आहेत, पण काय करणार आपण, आपल्याकडे वेळ पण फार कमी आहे. पण जी काही मेल्सच्या प्रश्नांची उत्तरं उरलेली आहेत ती आपण नक्की पुढच्या एपिसोडमध्ये घेणार आहोत. पुढचा एपिसोड आपला विवाह योगा संदर्भातला आहे, तेव्हा तो अजिबात चुकवू नका. आणि त्या संदर्भात तुमच्या मनात ज्या काही शंका प्रश्न असतील तुम्ही आम्हाला नक्की मेल करा. काय शिल्पा, मागच्या एपिसोड झाल्यानंतर आपल्याला बरेच असे मेल आलेत की कौटुंबिक समस्या आणि विवाह योग यासाठी त्यांनी प्रश्न विचारले. त्यामुळे आपण हा पुढचा जो विषय घेतोय ते विवाह योग आणि कौटुंबिक समस्या. नक्की सर. थँक्यू सो मच. तुम्ही आमच्या कार्यक्रमात आलात आणि आमच्या सगळ्या प्रेक्षकांना राजकारणातल्या यशापयशाबद्दल मार्गदर्शन केलं. खूप खूप आभार. भाग्यविजयमध्ये आता वेळ झाली इथेच थांबण्याची. नमस्कार.